निमित्ताने इथे कोल्हापुरात आलो आहे आमच्या फिल्मच्या प्रमोशनला आणि महालक्ष्मीचं दर्शन पण घेतलं आहे. त्यामुळे आता कोल्हापूर वासियांना एवढं सांगणं की 25 तारखेला सिनेमा येतो तर नक्की बघा आणि मजा करा, एन्जॉय करा. आयुष्यातलं दुःख विसरून थोडा 2 घटका हसायला नक्की प्रेमाचा झोलझाल बघा. बेसिकली तुम्ही 23 ऑगस्ट बोलला, 23 ऑगस्टला माझा वाढदिवस असतो. माझा वाढदिवस 23 ऑक्टोबरला असतो, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मुळात या दिवशी म्हणजे ह्या महिन्यात माझा सिनेमा रिलीज होतो. 11 ऑक्टोबरला धामधूम रिलीज झाला. आता 25ला आता झोलझाल रिलीज होतो. त्यामुळे स्पेशल आहे हा महिना, हा दिवस. त्यामुळे एन्जॉय करेन, धमाल करेन. त्याच मनोरंजन करण्याचं तुमचं आता बऱ्याच एक कल्ला करतो आहे केदार सरांचा, तो सिनेमा चांगला आहे. त्यानंतर एक मध्यमवर्ग नावाचा मी सिनेमा केला, ज्यात रवी किशन आणि मी आहे. आणि चालले सिनेमे, जर प्रत्येक सिनेमाच्या येईनच लाईव्ह कोल्हापूरमध्ये आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा करेन. हा जो चित्रपट आहे हा कम्प्लिटली ऑल अँड आउट कॉमेडी चित्रपट आहे, सिच्युएशनल कॉमेडी आहे. या चित्रपटात 3 बहिणी आहेत. मी धाकट्या बहिणीचा रोल प्ले करते, रूपाईचं नाव. ही अगदी बोल्ड, स्ट्रेट फॉरवर्ड, आउटगोईंग अशी मुलगी आहे. कितीही मॉडर्न असेल, कितीही पैसेवाले असतील तरी हे अगदी कल्चरल मुली आहेत, सोशल म्हणजे चांगल्या कल्चरच्या मुली आहेत. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, ह्या मुली फार सुपरस्टिशियस आहेत आणि जे बाबा भैरवनाथ यांच्यावरती खूप अप्रतिम विश्वास आहे यांचा. ते म्हणतील ते पूर्व दिशा सगळं काय, त्यामुळे आमच्या आयुष्यात खूप झोलझाल निर्माण होतात घरात आणि हा असा प्रेमाचा झोलझाल तयार होतो. हा फॅमिली मूवी आहे. कोणीही या, लहान मुलापासून मोठ्या वृद्ध माणसापर्यंत कोणीही या, तुम्ही नक्की एन्जॉय कराल ही गॅरंटी आम्ही देतो. ही ऑल अँड आउट सिच्युएशनल कॉमेडी आहे. काही आम्ही सोशल मेसेज देत नाही आहे, पण म्हणजे या चित्रपटामध्ये तुम्हाला फक्त एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट एवढंच मिळणार आहे.